नमस्कार आणि आपले पर्शियन ब्लूने मॅचिंग करणे या सत्रात स्वागत आहे। चला आता आपण सत्राला सुरुवात करूया। आता आपण या सत्राची उद्दिष्टे पाहूया। या सत्राच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल। पर्शियन ब्लू वापरण्याचा सराव करा। मेल आणि फीमेल टेपरवर्क पीस ब्लू मॅचिंग करा। मॅचिंग सरफेसवर मॅचिंग तपासण्यासाठी ब्लू मॅचिंगचा वापर केला जातो। दोन घटकांच्या जुळणीसाठी वापरण्यात येणाऱ्या अत्यंत रंगद्रव्य असलेली पेस्ट ही ब्लू मॅचिंग म्हणून ओळखली जाते। मेटल वर्किंगमध्ये मार्किंग आउट ऑपरेशन हे ड्राइंग स्टेन केले जाते। मार्किंग आउट ब्लू आणि स्क्रॅपिंग ब्लू या दोघांना इंजिनियर्स ब्लू असेही म्हणण्यात येते। इंजिनियर्स ब्लू हा पर्शियन ब्लूमध्ये तेलकट पदार्थ उदाहरणार्थ जवस तेल मिसळून तयार करण्यात येतो। फायनल असेंब्लीच्या वेळी जेव्हा मोल्डचे अवतल आणि बहिर्वर्क जुळतात तेव्हा टूल मेकर्स मोठ्या प्रमाणावर पर्शियन ब्लूचा वापर करतात। सराव करण्यासाठी आवश्यक साहित्य असे आहेत। पर्शियन ब्लू, मागील सरावात तयार केलेले मेल आणि फीमेल भाग जे जुळणे आवश्यक आहेत। ब्लू मॅचिंग सरफेस स्वच्छ करण्यासाठी मायक्रोफायबर कापड। इंजिनियर्स ब्लू लावण्याकरिता ब्रश। चला आता आपण दिलेल्या मेल आणि फीमेल टेपर केलेल्या भागांचा ब्लू मॅचिंग क्रम जाणून घेऊयात। कोणताही खबडीतपणा, घाण, तेल किंवा ग्रीस नसण्याकरिता मेल आणि फीमेल वर्क पीस तपासून घ्या। वर्कपीसच्या पृष्ठभागावरील तेल काढून टाकण्यासाठी मेल आणि फीमेल हे दोन्ही वर्कपीस डिझेलसारख्या कोणत्याही सर्फक्टंटने स्वच्छ करा। वर्कपीसमधून खडबडीतपणा साफ करण्यासाठी फाईन ग्रेड केलेली एम्ब्री शीट वापरा। वर्कपीसेसमधील कचरा साफ करण्यासाठी सॉफ्ट ब्रिस्टल ब्रश वापरा। मायक्रोफायबर कापडाने मेल आणि फीमेल हे दोन्ही वर्कपीस पुसून स्वच्छ करा। मेल वर्कपीसवर पर्शियन ब्लू रंगाचे 2 थेंब लावा। वर्कपीसच्या पृष्ठभागावर त्याचा पातळ थर एकसारख्या पद्धतीने पसरवा। आता पर्शियन ब्लूने लेपलेला मेल वर्कपीस हळुवारपणे फीमेल वर्कपीसमध्ये सरकवा।
वर्क पीस एका दिशेने किंचितसा फिरवा आणि दोन्ही दिशेने फिरवणे टाळा. आता फिमेल वर्क पीसमधून मेल वर्क पीस हळुवारपणे काढून घ्या. फिमेल वर्क पीसवर त्याच्या सगळ्या वक्र पृष्ठभागावर प्रशियन ब्लू घासला गेला आहे का ते पहा. संक्षेप करण्यासाठी आपण हे शिकलो आहोत. प्रशियन ब्लू वापरण्याचा सराव करा. मेल आणि फिमेल टेपर वर्क पीस ब्लू मॅचिंग करा. तर हे सत्र पर्शियन ब्लू मॅचिंग बद्दल होते. चला आता आपण पुढील सत्रात भेटूया.